लग्नात अक्षदा पडताना जे काय तोंड दिसत असेल एवढीच. बायकांनी पोळ्या करायच्या, तिने असं अशी हलवून बघायची पोळी कशी झाली ती. एखादी डाळी पोळी झाली तर ती मारायची जाऊन, ही अशी पोळी झाली बघायची ना ती एकामेकाकडे अशी तोंड झाकून भुरका घेऊन नवरीला पहिले लग्न झालं म्हणजे असा एवढा पदर घ्यायचा आणि ती मंडोळे अशा इतक्या मोठ्या मोठ्या बांधायच्या. ती नवऱ्याचं तोंड दिसाय नाही, नवरीला नवरीच तोंड दिसाय नवऱ्याला दिसत नव्हतं. एवढ्या मोठ्याच्या मोठ्या ती 5 दिवस वागवायचं. बारक्या बारक्या इथं दोरच पहिलं लग्न असायचं. मला काय तर ती पळल्यालाच बाशेक बांधायची एवढी बारकी. नवरा बारका नवरी बारकी तसल्याच बाशेक बांधायची. महाराज साधं का मारत होतं काट्या. काट्या घेऊन धडाधड हाणायच्या काट्या. ती डोक्यात लागणार, पायाला लागणं, पाठीत लागणं, कुठं लागणं. तेवढं मार घ्यायचा आणि उठून आणि काम करत राहायचं. त्यानं कबाड कसलं आई बापाने केलेलं असतं. लहानपणात लहानाचं मोठं करायचं, ती शाळा शिकवायची, कोणाला काय रानातलं काम लावायचं करायला. ती त्याने कष्ट घेतलेलं असतं. मग त्यामुळं त्याला वाईट वाटतं आई बापाला, बाबा आम्ही एवढं कष्ट घेतलं या मुलाला, ही मुलगा आम्हाला त्रास देतो या, असं आई बापाला पण काय अवघड वाटतं ना. नमस्कार, मी राहुल आपलं रियालिटीमध्ये स्वागत करतो. आजचा पॉडकास्ट हा सध्याच्या काळानुसार खूपच विशेष आहे. आपण काही दिवसापूर्वी इथे एका आजोबांना बोलवलेलं होतं, ज्याच्यामध्ये आपण जुन्या काळाबद्दल खूप चर्चा केली होती, ज्याला आपण खूप भरभरून प्रतिसाद दिला आणि खूप प्रेमही दिलं. तुमच्या आग्रहास्तव आज आपण इथे एका आजींना बोलवलेलं आहे. पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण एका पुरुषाच्या बाजूने जुना काळ कसा होता ऐकून घेतलं, पण तोच जुना काळ स्त्रीच्या बाजूने खरंच सुंदर होता का हे आज आपण त्या आजींकडून ऐकून घ्यायचं आहे. त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची. तर आज आपण आजींचं रियालिटीमध्ये स्वागत करूया. नमस्कार आजी. तर आजी, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा की तुमचा जन्म कधी झाला काय आठवतंय का? कोणता काळ? आठवत नाही, पण आम्हाला सांगत होते ना आई वडील. आमची काही शाळा झाली नाही काय नाही, पण आई वडील सांगत होते की बाबा आमचा जन्म मुंबईत झाला, तो राहिलो गावी, असं हाल झालं एवढं असं आई वडील सांगत होते ना आम्हाला. मग ती काळ कोणता आठवतोय का? म्हणजे जन्म कोणत्या, आपला भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर का? एवढं काय आमची काही शाळा झाली काय, आमचा दिवस कुठे गेलं, कुठे एवढं ध्यानात राहणार तसलं. बरं, मग अंदाजे वय किती? वय 80. म्हणजे माझा मोठा भाऊ आहे, तो त्यांच्या वाढदिवसाला सांगणार माझा एवढं झालं तुझं एवढं झालं, एवढं मला आठवतं बघा. दुसरं काय नाही आपल्याकडे, तिची काय दुसरं हे नाही. बरं, म्हणजे 80च्या आसपास वरती आहे, चालूच 80. आजच मला संपत असं. आता परवा वाढदिवस घालते ती, अंदासान घालते ती. माझं नातू घालते ते वाढदिवस अंदासान. हा बर, मग आता सध्याला तुमची परतांड वगैरे असतील? हा, परतांड 10-12. बर, लग्नाला आलेले आहेत का? मग लग्नात थोड्या दिवसात तुम्ही खपरतोंड बघताय म्हणायचं. बर, तर आम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकतो जुन्या काळाबद्दल की जुना काळ असा होता तसा होता. आणि आम्ही काही दिवसापूर्वी एक आजोबांचं पण पॉडकास्ट घेतलेलं होतं, त्यात त्या आजोबांबरोबर आम्ही चर्चा केली होती. पण त्यांनी तो जुना काळ होता ते पुरुषांच्या बाजूने मांडला. पण आजचा पॉडकास्ट जो आहे तो आम्हाला तुमच्या बाजूने, म्हणजे स्त्रियांच्या बाजूने ऐकायचा की नक्की काय होतं स्त्रियांचं. खरंच तो काळ स्त्रियांसाठी मग सुंदर होता का? तर मला पहिला प्रश्न असा आहे की पहिल्या काळात लग्न वगैरे व्हायची, मग ती आजकाल कसं आहे बघा की नवरा बायको लग्न ठरायला म्हणलं का एकमेकांना पहिल्यांदा बघते वगैरे. पहिलं असं होतं का कार्यक्रम? नाही, कुठले बघायला ज्याने आई वडिलांनी बघायचं आणि दुसऱ्या नातेवानी बघायचं, त्याच्यावर कबूल व्हायचं. नवरीनं पण कबूल व्हायचं, नवरदेवानं कबूल व्हायचं, त्याच्यावर पसंती. लग्नात अक्षदा पडताना जे काय तोंड दिसत असेल एवढीच. हे जे अखेर आहे त्यांना काय माहिती नसं, नवरा कुठला आणि बायको कुठली हे काय माहिती नव्हतं त्यांना पहिल्यात. बर, म्हणजे नवरा बायको पहिली बघत नव्हती. काय नाही. मग पहिलं लग्न वगैरे किती दिवस चालायचे? 5 दिवस. 5 दिवस लग्न. हळदी एक दिवशी, लग्न एक दिवशी, साडवरात एक दिवशी, दुसरी 5 दिवस वराड बैलगाडीनं. असे व्हानं कुठली काय कुठले बैलगाडीनं जायचं. बर, हा. मग ते लग्नामध्ये आता लग्न सपोज ठरलं तर अलीकडे कसं असते बा, सगळे आता धावपळ चालू होते, बसता असतो, अंधन द्यायचं वगैरे. तसंच जुन्या काळात काय द्यायचं? जुन्या काळात 5 भांडी ना, ते एखाद्याला पाय धुवायला तांब्या आणि पितळी एकच द्यायची. झालं ते नवरा हीच भांडी झाली 5 भांडी. 5 भांडी पण नव्हते, काय नव्हतं. बर, आता सारखं नव्हतं पहिलं. आता सारखं तांब्या पितळीत पाय धुवायला देणार तेवढं पुरीच आई वडील. बर, मग 5 दिवस काय चालायचं नक्की? 5 दिवस हळदी एक दिवशी, लग्न एक दिवशी, दुसरी दिवशी साड, तिसरी दिवशी वरात, आणि पुन्हा दुसरी दिवशी तिसरी दिवशी काकांपाशी सुटायचं. तिथनं पुन्हा मग झालं 5 दिवस लग्न. बायांनी जात्यावर दळायचं, पोळ्यात लाटायच्या करायच्या,
असलं कुठले आचारी कुठलं काय बर. काय नव्हतं पहिलं. म्हणजे जात्यावर दळून सगळं चालायचं. तेव्हा दळून दळायचं आणि पुरुषांनी तिकडे कांडून तसली खी करायचं. बायकांनी पोळ्या करायच्या आधी असं अशी हलवून बघायची पोळी कशी झाली ती. बर. एखादी डाळी पोळी झाली तर ती मारायची जाऊन ही अशी पोळी झाली बर. छान पाहिजे असं इतकी पद्धत होती पहिली. आताच्या पोळ्यांपेक्षा चांगल्या पोळ्या असायच्या. लय भारी पोळ्या पहिल्या असायच्या. म्हणजे लग्नात हळदीला जेवण काय असायचं? हळदीला आपलं साधारण जेवण पिठलं भाकरी पिठलं भाकरी करायची हळदी दिवशी. असं काय नव्हतं. किती माणसं असायची हळदीला तरी? हळदीला असायची सारे 20-25 की 10-12 एवढी असायची. हळदी दिवशी जास्त नसायची. बर. मग लग्ना दिवशी काय जेवण असायचं? लग्नाची पोळ्या बर. लग्नाची पुरणपोळी जेवण. बर. नाही आता कसं अलीकडे लाडू हे ते असतात तसं आता होतं? नाही पुरणपोळीचं जेवण. बर. पोळी भात आमटी हे झालं जेवण. आणि ज्या माणसाने जेवाय जाणाऱ्याने हातात ताट तांब्या घेऊन जायचं वाटी घेऊन जायचं जेवाय जाणाराने असं मोकळं नाही जायचं. तिथली भांडी उडी कुठली आणायची? बर. पत्रावळे असं काय सर? काय नव्हतं पत्रवाळी नाही काय नाही. बर. मी आपलं घरनच घेऊन घरनच घेऊन जायचं जाणाराने हातात घेऊनच जायचं. मग पाहुण्याने कसं करायचं? पाहुणे तेवढ्या पुरतं ऍडजस्ट होत होती. हा. पाहुण्याला ऍडजस्ट नाही. आता आपल्या गावातली जी लोक येणार जेवायला त्यांनी तसं करायचं. पाहुणे बाहेरच्या माणसाने कुठून घेऊन यायचं. ती पद्धत असल्यामुळे एवढं काय वाटत पण नसतं. काय वाटत नव्हतं त्यांना. लाज वाटत नव्हती. काय लाजायचं? आपलं गाव आपलं जाणं येणं आणि गावात सगळ्या लोकांनी जेवायला. एक माणूस राहणार नाही ज्या दिवशी लग्न त्या दिवशी सगळे लहाना तोरा जेवण. बर. एकदम मोठं सगळ्या आपल्या गावाला जेवण. बर. मग आता या पहिल्या लग्नात काय बदल वाटतोय? लय बदल होता. बर. पहिले म्हणजे काय बदल काय वाटतोय तुम्हाला? बदल म्हणजे असं सगळं पहिलं साधं. आता साधं आहे का? नाही. आता सगळं व्यवस्थित सगळं पुरी भात कळी आमक भजी लाडू ही सगळं पद्धतशीर जेवण. बर. जेवायला खुर्च्या ताट. पहिलं कुठलं असं भईला जेवायचं. बर. पहिले कसं आता लग्नात अलीकडे कसं आयर वगैरे सिस्टम वगैरे असते पहिले असायची का अशी? थोडी आयर एवढं जास्त नाही. आपल्या नातेवाईक तेवढं. बर. नातेवाईक तेवढं आयर. त्यामुळे ती पण खर्च वाचत असेल. खर्च वाचला जास्तीत जास्त किती 1 रुपया आयर करायचा बाहेरच्या लोकांनी. 1 रुपया. बर. हा. ती पण लय असेल. ती लय वाटायचा बाहेरच्या लोकांनी. ती बी गाव जेवण असेल तर ती 1 रुपया. बर. नाहीतर असं नातेवाचा आयर असं बाहेरचा आयर बियर काय नाही तर. बर. आता पुरुष या साईडनं लग्नाची धावपळ ही ती चालू झाली पण त्याच वेळेस नवरी या साईडनं काय धावपळ असायची? नाही धावपळ नाही काय कशा धावपळ. त्याला काय करायचं आता? नवरी उठायची घेऊन जायचं. ज्या दिवशी नवरी जाणार त्या दिवशी आपले काय पुरणपोळीचं घरी जेवण करणार आपले नातेवाईक येतील म्हणून. नाही त्याला काय धावपळ नाही काय नाही. बैलगाडी झोपायची जायचं दिवसभर बैलगाडीत लटावला गाड्या आपटा जायच्या गाड्या. किती बैलगाड्या असायच्या? बैलगाडी बी जेवढी भावकी आहे तेवढी. कोणाच्या 10 असली भावकी कोणा 20 असू द्या 25 असू द्या तेवढी बैलगाडी जाणार ज्या कोण्या का घरची सगळीची. मजा पण असेल तेवढी. लय मजा. गाडीत बसून जायची काय उन्हात ऊनवरनं लागायचं. बारकी पोरं रडायची पाणी म्हणून. काही वेळेला पाणी आहे का? आता पाणी सोय. आता पहिली सोय होती का? त्या गावाला एक खीर तर त्या गावाला एक खीर. पण पोरं रडायची बारकी. वाटेने भूक लागली तर काय खायला द्यायला त्याला. ती झाकायला पण असायचं ना बैलगाडीवर? हा ती तट्टी असायचं. तट्टी तसलं झाकायला होतं. बर. मग आता 5 दिवसाचं झालं का आता एक अलीकडे एक पद्धत आहे की 2-4 दिवस झालं का 16वी वगैरे होते. त्या दिवशी 16वी कधी व्हायची त्यावेळेस? 16वी त्या दिवशी पहिली 16 दिवसांनी 16वी. तोपर्यंत 16वी नसायच्या. बर. मग नवरी त्यावेळेस तिथंच असायची घरी? नवरी तिथंच. म्हणजे आता कसं जानवस घर वगैरे असतं तसं असायचं का? नाही त्यांच्याच घरात नवरी. बर. एक कोणतरी एखादी म्हातारी किंवा एखादी पोरगी तिच्या बरोबर राहायची. नवरी तिथंच थांबायची त्यांच्याकडे. बर. आणि 16 झाल्यानंतर ती 1 रात्र जायची. आई वडिलाच्या घरी 1 रात्र जाणार. बरोबर. आणि परत माघार येणार. मग आता पहिलं तर असं कॅमेरा वगैरे असलं काय होतं? फोटो काय कुठलं कॅमेरा नाही कुठलं फोन नाही कुठलं काय नाही. तोंडातोंडी काय होईल तेवढंच. बर. त्यावेळेला सांगायचं असलं त्या लग्ना दिवशी दिवशी ती जाताना माणसं वराड जाताना त्याला सांगायचं आमकी दिवस 16वी करायची तमकी दिवस 16वी करायची असं त्यांना सांगायचं निरोप. आणि तेवढ्यात जर अडचण असली तर दुसऱ्या माणसाने अडचण जर आली तर दुसऱ्या माणसानं सायकलीवर जाऊन सांगून यायचं त्या लोकांची. बाबा असं अडचण आली की 2 दिवस मोरं ढकललं असं एवढंच पहिलं. मग आता लग्न झाल्यावर नवरा बायको किती दिवसांनी बोलायची? नवरा बायको कसल्याच लवकर बोलायची. 4-4 महिने बोलायची नाही ती नवरा बायको. एक बायको तिकडं तर नवरा इकडं. बायको त्या खोलीत तर नवरा या खोलीत. बोलतच नव्हती. बघायची नाही ती एकामेकाकडे अशी तोंड झाकून भुरका घेऊन नवरी. कशा बाय काय लाजायचं. बर. लाजायचं पुरी लाज वाटायची पण तिथं लाजायचं तसे करत होती. 4-4-5-5 महिने बोलायचं नाही. बोलत नव्हते. मग आता एखादी अडचण आता कसं असते बा एक अलीकडं
आता पहिलं तर आम्हाला माहित नाही, पण अलीकडे कसं लग्न झालं का तिथल्या मंडळीतल्या माणसात मिक्स व्हायच्या आधी नवरा एकदम जवळच असतो तेवढ्या काळापुरता. मग त्यावेळेस पण नवरा म्हणजे असं होतं का इतर मंडळी जवळची असायची असतं? आता नवराच जास्त राहणार तिचं. मग ती पण बोलत नाही म्हणल्यावर कसं? बोलत नाही, आता तिला बिन याला जाऊन बोलावंच लागते की त्याला. बर बिन याला जाऊन बोलावं लागतंय. बर पण माहितच आहे ना की आपला नवरा आहे ही. बर. त्याला न याला जाऊन त्याला बोलायचंच. ती का पण तर अडचण आधी तरच बोलायचं तेवढं 1-2 शब्द दिवसात हा. ती जास्त अडचण असेल तरच बाबा ती. हा नाही पहिलं तसलं नाही. बर. मग पण आता इथं असतं ना की नवरा बोलत नाही, तिथल्या मंडळी तेवढी संग बोलता वगैरे, पण अलीकडे कसं त्यावेळेस कसं असेल की बाबा आता असं पण नाही, अलीकडे कसं मोबाईल आहे, करमत नाही लगेच फोन लावा आपल्या माहेरी, तसं पहिलं मोबाईल पण ना, मग करमायचं का? करमायचं सदा इलाज नाही, बिन इलाज करमायचं नाही, करमून काय करायचं? बर. कोणाला सांगायचं मग? काय फोन आहे ते लावायचा आहे का कोणाशी बोलायचं आहे तेव्हा? काय गपचीप बसायचं आपलं. बर. एखाद्याला वाटलं तर इकडं थोडं सांदेत करायचं, मुळमुळ रडायचं. बर. पर्यायच नाही मग. पर्याय नाही, पण काय करायचं? एक 4 महिने गेलं तिथे, नंतर नवरा बायको हळूहळू बोलायला चालू व्हायची. मग परत ना त्याच्यानंतर आता घरामध्ये असतच ना की बाबा लग्न झालंय म्हणल्यानंतर सासू आली, जाऊ आली, सासरे आले, दीर आले, जावांचं पटायचं का? पटवत होत्या पूर्वी, पटवून घेत होत्या पहिल्या. बर. अलीकडे समजून घेत होत्या पहिल्या, मोठ्या जावा बारक्या जावाला समजून घेत होत्या. जरी चुकलं तर सांगायच्या, बाबा जर चुका असली तरी असं कर तसं कर, समजून घेत होत्या पहिल्या. अलीकडे कसं आहे? अलीकडे तू तकडं मी इकडं. आता पहिलं कसं ती पण नवीन मुलगी असल्यामुळं त्या जावाशी लढून राहणारच का नाही? बरोबर. त्यामुळे ती मोठ्या पण जावा त्याला जरा गोड बोलत होत्या. आता पुरी गोड बोलते त्या का? म्हणजे बरोबर समजून घेतल्या सगळेच, पण ती काय आताच्या कशा आहे जे त्यात असते त्या, त्यामुळं आताच्या पुरी काय क्वचित आहे ती सगळ्या तशा नाही त्या. बरोबर आहे. मग त्यामुळे हे प्रॉब्लेम हेच आहेत की घर तुटणं हे ते. पहिले तर असे खूप दिवस वेगळं पण राहत नसते. नाही, खूप दिवस त्यांच्या मुला मोठी झाली, मुलाची लग्न व्हायला आली तरी वेगळे राहत नव्हती, एवढी मोठी होत होती. आता काय मला माहित नाही, पण म्हणतात की बाबा बायकांचं चांगलं राहिलं तर घरात जास्त हे होत नव्हतं. मग पहिल्या बायका चांगलं राहायचं, चांगलं म्हणजे एकमेकाला समजून, तिचं चुकलं तर तिनं समजून घ्यायचं, हिचं चुकलं तर समजून घ्यायचं, असं एकमेकाला चांगलं राहत होत्या. बर. सासू जण सुनच कसं असायचं? सासू काय, सासूत कडक असल्या तर जाच करायच्या, काय मऊ असल्या तर गोड बोलायच्या, एखादी कडक राहणार एखादी मऊ राहणार, सगळ्यासारख्या येत्या का? बर. जाच म्हणजे काय असायचं? जाच काय, बाबा हे काम केलं नाही, ते काम केलं नाही, हे असं केलं काय, ते थोडं आडवं लावायचं, सर काय करणार, सासू तर काय करणार आहे? बर. एक शब्द आम्ही बरंच ऐकतो, माहित नाही आम्हाला काय त्याचा खरंच अर्थ. सासूरवास म्हणजे काय? सासरवास होई, सासरवाई तिला अन्न कमी देणं, कपडे कमी घेणं, कोणासंग जास्त नाही बोलू देणं, ह्याला सासरवास म्हणायचा. तिच्याकडून सगळं काम करून घ्यायचं. मग ती एखादी घेत होती, एखादी जरा कडक असलं घेत नव्हती, असं होतं. सगळ्या काय कडक नाही, थोड्या होत्या कडक बी, थोड्या पहिल्या होत्या, पण एवढ्या जास्त नव्हत्या. मग सासून कसं करेल असं समजूनच घ्यायचं तिनं. ही सासरवास म्हणजे त्याला जेव्हा येळाला देणार नाही, त्याला सासरवास म्हणायचं. मग पहिलं असं जास्त असायचं? जास्त होतं. जास्त का बरं असं करायचं? काय तर पहिलं त्यांचं हेच होतं, काय सासूवांचा अधिकार होता, काय सुना बी ऐकून घेत होत्या. बर. त्यामुळे करत होत्या. बर. अलीकडे नाही. आता सासूरवास कोणाला? सुनेला का सासूला? आता सासूला काय, सगळ्या आताच्या पण आता सगळ्या मुली तशा नाहीत बरं का, आता सुद्धा क्वचित आहे त्या तशा. तुम्हाला म्हणजे आताच्या जावांना काय सांगा वाटतंय? आता जावाने ऐकून घेतलं तर सांगायचं, नाही ऐकून घेतलं तर एखादी ऐकून पण घेते. आता सुद्धा ऐकून घेते, सगळ्या काय तशा नाही त्या, एखादी सुद्धा ऐकून घेते, बाबा ही आपली बारकी जावा, याला समजून घ्यावावी, नीट सांगावं, अशा पण असते त्या. आणि काय कडक असते तरी तू मला काय विचारतीस, तुझी मातान कर जा, अशा पण असते त्या. सगळ्या काय सारख्या नसते त्या. बर. आता कसं तुम्ही मगा म्हटलं जसा की नवरा बायको पहिली खूप उशिरा बोलायची, म्हणजे बोलत नसायची लवकर, पण अलीकडे तसं नाहीये. अलीकडे काय होतं म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच का जाऊन मुला दोघांनी एकमेकाला बघितलं की झालं, फोनवर चालूच झालं. आता जगातच आहे. ह्याचा परिणाम काय झालेत वाटतंय? आता काय परिणाम, ते फोनान केलं. काय फोनान? बाबा ती लगे इकडं माहिती, तकडं माहिती, इकडं नाही, कशी बोलणार ती? फोन नसला कशी बोलणार ती? बरोबर आहे. पण ती बोलते त्यामुळे काय व्हायला लागले असं वाटतंय तुम्हाला? नाही, ते पण ठीक आहे, चांगलं. कसं
एकमेकाला माहिती त्यांना पडती या. आता आम्ही असं ऐकलंय की पहिल्या काळात ज्या बाळंतीन बायका आहेत त्या म्हणजे ते बाळंतन त्यांचं शेतातच व्हायचं, खरं आहे का? हा, ते रानात खुरपाय जायच्या, ज्वारी काढाय जायच्या, काय मका काढाय, कुठलं काय करायला रानात गेल्या की असं ती पहिले जास्त जाणवत नव्हतं. थोड्या वेळ जाणवलं की डिलिव्हरी व्हायची रानात, एखादीच क्वचित, एखादी घरी व्हायची, एखादी रानात व्हायची. रानात गेल्यावर काय करायचं तिथं. मग आता तिथं डिलिव्हरी झाली तर ती कशाला तरी त्याची बाळाची नाळ कापायची काहीतरी घेऊन, त्यातनं हे लुगड्याचं फडकं फाडायचं, त्यात बाळ गुंडळायचं, काष्टा घालायचा, बायनं दणकून चालत यायचं घरी. ते बाळंतीन बाईनं स्वतः. बर. तिथं तिला काय कोण नेणार येतं, रानात कामाला गेल्यावर तिथं कोण जाणार आहे. बर. मग त्या अशाच 1-4-2 बायका असायची बरोबर संग, काय ती एकटी नसायची. ती बाळ घरी घ्यायचं घेऊन शिना, आणि काय काय घरी पण होत्या. पण ती घरी जर असली स्वतःच, म्हणजे घरात कोणी असतं एखादीच्या नसतं एखादीच्या, स्वतःच बाईनं उठून करायचं. इतकं पण पर्यंत पहिलं होतं. बाळंतीन बाईनच उठून. हो, लय किती या भारत माणूस नाही ती स्वतः करत होती बाई. कोण घरात नसताना, घरात नसल तिच्या सासू सासरा किंवा असं कोण घरात जावा नसल्या तर तिने स्वतःच करायचं उठून शिना. बर. मग आता कसं बघा, पहिली म्हणतात ना की खुरप्यानं नाळ तोडायची किंवा जी दिसल त्यानं नाळ, काय गावल त्यानं खुरप्या असू द्या किंवा ती रानात ती गारगोट्यात असल्या ती गाव द्या त्यानं ती नाळ बाळ तोडायची. बर. आणि ती बाळ पुन्हा असं साडी फाडायची, त्या साडीत गुंडळून घेऊन यायची घरी, स्वतः तिची ती चादर. आता हे ऐकायला तर बरंच वाटतंय अलीकडच्या काळातल्या लोकांना, पण हे कितपत आम्ही स्वतः डोळ्यानं बघितले. बर. काय काय मी किती म्हणजे त्रास तर लय त्रास, म्हणजे आता किती त्रास होणारच की, थोडाफार त्रास होणार आहे त्याला. बरोबर. मग काय आता तुम्ही म्हणता तसं की जास्त आधी कळत पण नव्हतं, पण अलीकडे तर तुम्हाला माहित आहे की कळलं का गोळ्या चालू झाल्या, डॉक्टर लगेच सांगतात आता आराम करा, हे करा, ते करा. मग ही अलीकडे जे वाढलंय ते कशामुळे वाढलंय? वाढलं नाही असलं हाबरेट खाणं, कुठं काय खाणं, ती काय मुद्दा माता करत नाही त्या, पण त्याला काहीतरी प्रॉब्लेम होतो म्हणूनच करते त्या. गोळ्या चालू ठेवणं, पण काय उचलायचं नाही, काय काम करायचं नाही, आरामशीर खुर्ची बसायचं, डॉक्टरने सांगायचं. मग त्या मुलीनं ऐकायलाच पाहिजे नाही. मग जरा काय हालचाल केली, काय झालं, तुम्ही ऐकलं नाही आमचं सांगितलेलं, ऐकलं नाही, ह्याचं डॉक्टर पण सांगणार त्यांना. बर. पणा गेलं म्हणजे मग ते ऐकावंच लागते, डॉक्टरचं पण त्या पुरुषने ऐकावंच लागते का नाही. बरं. मग ही खाण्यामुळेच फक्त झालंय का दुसरी पण काय कारण आहे ते? आता दुसरी थोडीफार काढणं राहणार की, पण खाण्यामुळे पण होते. हे हाबरेट खाणं, फवाऱ्याचं खाणं, कुठं काय खाणं, हे असलं असतं ना. आणि जी एखादी धनकून जी काम करते अजून आता काळाचा, ती अशी काय नाही गोळ्या खात नाही, काय नाही, नॉर्मल होती या. आणि झालं ते दिवशी झाले की झालं शिजर झालं, हे असलं प्रॉब्लेम होते. ते काय ती मुद्दाम करत नाही त्या पुरी, पण ते डॉक्टर सांगते करावंच लागतंय, डॉक्टर सांगितलेलं करावं लागतं त्यांना. बाळंतीन झाल्या तर बाळंतीन झाल्यानंतर ती नाळ वगैरे तुडली, सगळं झालं, मग त्यानंतर दवाखान्यात जात होते का घरीच? नाही, घरीच. त्याला औषध वगैरे काय लागत? औषध नाही, पाणी नाही, काय नाही, जायचं आपलं एवढा भात आळणी करायचा, खायचा, आणि कुशार गपचिप झोपायचं. थोड्या वेळ काय झोप वाटलं, बारकी दुसरी जर मुलं असलं त्याला उठून आणि करून घालायचं, जिला घरात नाही, आणि जे आहे ती आपली करून घालतोय. पण दवाखाना नाही, काय नाही, असंच. म्हणजे तोडल्यामुळे इन्फेक्शन काय इंजेक्शन नाही, फिमशन नाही, काय द्वारा बांधला त्या नाळेला की बाळ चांगलंच झालं. बर. त्या बाळाला काय नाही, कुठली कावीळ नाही, कुठली काय नाही. बर. पहिलं असं अचानकच काय घडलंच तर दवाखान्यात नेहमी म्हटलं तर दवाखान्यात ती जास्त म्हणजे जास्त सिरियस असलं तर दवाखान्यात नाही, काय ना असं नाही न्यायचं, शक्यतो होतच नव्हतं. जर एखाद्याला समजा होतच थोडंफार, तेवढंच दवाखाना. कुठं दवाखाना ते जवळ, कुठं जर लांब दवाखाना, त्याला असं घेऊन जायचं काय, तेव्हा मोटरसायकल होत्या का, एवढी वाहनं होती का काय होती, असं बाळ काका असं घे मोरून घेऊन जायचं धरून शिना. बर. ते आताची मुलं लगेच आता बघितलं वातावरण चेंज झालं का लगेच लहान मुलं आजारी पडते, ते असं होतं. पहिली मुलं अशा आजारी लगेच पडायची, कुठली आजारी पडायला त्याला कसला दवाखाना मस्त माहिती नसायचा, मोठं हुस्तर एकेकाला 4-5 वर्ष वाजता कुठला दवा कुठली गोळीसा माहित नव्हती. मोठं झाले असं काम करायला लागलं, उन्हानं बिनानं पुन्हा त्रास व्हायला लागला, मग तेवढं इंजेक्शन दवाखानं करायचं. घरात तर काही नाही, तर त्रासच होत नव्हता. बर. मग आता पहिलं, आता अलीकडे एक जर असलं तरी घर सगळं डोक्यावर घेतं लहान मुल. पहिली एवढी 4-4, 5-5, 6-6 असाय बारकी बारकी, ती कशी 12-12 होते ती. माझ्या कामीला 12 लेकरं झाली. बर. होते आता नाही, आता 1 किंवा 2. बर. 1 किंवा 2. पण ती कशी सांभाळायची तेवढी? सांभाळत होत्या, जात्यावर दळून का भाकरी कोण बाया घालत होत्या तेवढी मुलं. बर. सगळीच. जरा मोठं झाली त्याला करायला लावायचं काम, जरा मूल मोठं झाली त्याला कामच करायला लावायचं.
पुरी मोठी असल्या त्याला भाकरी टाकायला लावायच्या, भांडी धुवायला लावायची, कपडे धुवायला लावायची मोठ्या पुरीला. बर. मग त्याच्या माग ती पण मदत करायची मोठी पोरं. पण अलीकडे बारक्या पोरांचं कसं आहे, एवढे लहान असते आपण लगेच भेटू, इथं पडतंय तिथं पडतंय, हे पहिलं असं घ्यायची काळजी. पहिली कुठली काळजी, पहिली काळजी नसाय काय नाही, पडो नाही झडो नाही काय पण हो. बर. त्याचं टेन्शनच पहिली घेत नव्हती. आता ते आता चालायला लागलं बाया पडते का ती नेमकं पडतंय ती बी बाळगी. पहिलं पडलं तरी ते आता पहिलं कसं घर सारवायची वगैरे असाय त्यामुळे एवढं लागत पण नसेल. अलीकडे लागत होतं पहिलं तर खडकं, आता परश्यावर लागत नाही. पहिलं खडकातनी बुडायची, खडकं बुडायची, पोराच्या पायातनी खडं बुडायचं, पडलं म्हणजे गुडघ्यातनी, तोंडाला लागायचं, होटाला लागायचं, तेवढ्यात हसत पोरं पाळायची. आणि मग भीती वाटत नव्हती का काय? नाही भ्यायचंच नाही, डोक्यावर पडलं काय नाही भ्यायचं नाही. बर. काय असेल तेच. मग अलीकडेच कसं त्या लहान मुलांना घेऊनच बसावं लागतं. घेऊन बसा. तशी आता बारकी बारकी रांगायला लागली ते मुलं वगैरे, अशा मुलांना काय करायचं पहिलं? पहिले अशी मनाने रांगायची, वादारातनं वट्यावनं त्या खडकातनं सारवायची घर, त्यातनं रांगायची, रांगाय तशीच. पण कसं आता आपण भेटू ना आता अलीकडे पडतेली म्हणून असं कट्ट्यावर वगैरे खाली येते, तसं कसं काय पहिले भ्यायचंच नाही, काय होईल ते होईल. त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही, त्याला काय होईल आणि आजारी पडल आणि त्याला लागल असं काय लक्ष द्यायचं नाही त्याच्यावर. त्याला काय फळच नव्हतं, त्या बाळाचं काहीच होत नव्हतं. पहिलं आता लगीन झाल्यानंतर आता एखादा सणासुदीला आता कसं हे जे झालं का ते लगेच काय करते, ते फोन करते, ते या किंवा जावा. पहिलं कसं असायचं? पहिलं सण आला म्हणजे भावानं गाडी झोपायची, बैलगाडी, ती बैलगाडी जायचं बहिणीला आणायला, बहिणीला बैलगाडीत आणायची, काय 4-2 दिवस ठेवायचं, आपलं काय करू वाटेल हे करायचं, पण आणि बैलगाडीत घालवायची किंवा सासरच्या माणसाने यायचं बैलगाडी घेऊन आणि त्यात न्यायची. बर. असलं ती वाहन गाड्या असलं काय नव्हतं, बैलगाडीशी काय पर्याय नव्हती, बैलगाडीच न्यायच्या. पण कसं कळायचं आपल्याला आता मुराळी येतोय ह्याला हे ते माहित होते. आता सर आलं वाटच बघायचं बहिणीने, वाट त्या रस्त्याकडेच बघत बसायचं. बर. कधी माझा भाव येतो, कधी माझा वडील येतोय, माझा दादा, कोण अण्णा, कोण काय, कोण आपलं पहिलं पप्पा आणि म्हणायला असलं कधी येते रे, तिला माहित असतं मला सण आहे नेले येते तिचं. बर. मग त्याने 1-2 दिवस सण आहे तरच जायचं आणायला. बर. 1-2 दिवस ठेवायचं, आपलं काय करू वाटेल ते आपल्या त्या पुरीला करायचं, ह्यानी न्यायचं ना त्यांनी यायचं, असं होतं. बर. मग पहिलं बहीण भावाचं नातं कसं असायचं? लय गोडी, लय बहीण भावांची गोडी, असे कोणाचं कोणी भांडणं करायला नाही, ते कुठले काय करायला नाही, लय गुढी दोन्हीची राहायची बहीण भावंडाची. एकमेकाची माया असायची. बहिणीनं भावाला तर बहीण आली तर बहिणीला गुढी भावाची, बहिणीला गुढी त्यांची, एकमेकाची माया अशी. आता सारखी आता नाही एवढी माया, नाही एवढी, पहिली लय माया एकमेकाची दोघाची बी. म्हणजे तसं नातं ते घट्ट असायचं, कसं असायचं बहीण भावा नातं? नाही घट्ट नव्हतं, एकदम मायाचं नातं होतं. आताच नातं घट्ट आहे, पहिलं घट्ट नातं नव्हतं. घट म्हणजे कसं माया एकमेकाची यायची. म्हणजे आता कसं आहे, आला आणि गेला. बर. पहिलं तसं नव्हतं. पहिलं कसं आला की त्याच्यावर प्रेमच, बहिणी बी भावाचा, भावा बी बहिणीचा प्रेम लय असायचं. बर. शेवटपर्यंत टिकायचं, शेवटपर्यंत त्याचं टिकत होतं. आताच्यात काय फरक पडला असं वाटतं? आता फरक पडतोयच की. आता कसं आहे, एकमेकाची माया कमी आहे. बर. आलं काय आणि गेलं काय असं आहे. का कमी झाली असं वाटतंय? काय आता काय तरी आता हाय माया तशी, पण एवढी नाही पहिल्यासारखी. पण आता आम्हाला तुमच्याकडनं असं ऐकायचं की पहिल्या लोकांचा दिनक्रम कसा असायचा? दिनक्रम म्हणजे कितीला उठायचे, उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय करायचे, म्हणजे आम्हाला फक्त स्त्रियांच्या बाजूने ऐकायचं आहे. पहिलं पाठ तर काय घड्याळ नाही, किती वाजणार किती वागायला, कोंबडं वरडलं पहिलं बर की उठवायचं, नाही उठलं तर सासूनं उठवायचं, उठ बाय इकडं 2 शेर 2-3 शेर 2.5 शेर दळान जात्यापाशी ठेवायचं. त्या बायानं उठायचं, दळायचं, गाणी म्हणून गीतं गाऊन दळायचं मोठ्यानं. ते दळायचं आणि इकडं उजड देतो तर ती दळण व्हायला पाहिजे, पीठ भरायला पाहिजे. तिथनं झाडलोट करायची, भांडी आमकं तमका आंघोळी स्वयंपाक पाणी करून पुन्हा शेतामळ्यात राहणार कामाला जायचं. म्हणजे शेतात जायला किती वाजायच्या? सकाळी 9 वाजायला आत जायला पाहिजे, 9-10 वाजेच्या आत जायला पाहिजे शेतात. आणि सगळं करून शिना कपडे धुवून सगळी काय येवती सगळं करून जायचं रानात. बर. मग तिथून पुढचं कसं असायचं? तिथून रानात जायला मी काय खुरपण असो किंवा कुठलं काय काम असो, हे दिवसभर काम करायचं. दुपारी 1 तास 2 तासभर एक सुट्टी घ्यायची, त्यातनं संध्याकाळी 20 माळूस तर रानात काम करायचं. 20 माळाताना यायचं, घरचं येऊन जेवण, भाकरी करायच्या, कालवण करायचं, त्याच्या चपात्या कुठल्या आणि हे कुठल्या, कालवण करायचं, काय तर कांदा कापायचा, काय करायचं, भाकरी ठोकायच्या, कान बाजरीच्या ज्वारीच्या की
पोरांनी काल करून वाढायचं. बर. पहिले घरात माणसं किती असायची? माणसं ते कोणा 2 असायची, कोणा 10 असायची, कोणा 12 असायची, कोणा 4 असायची. म्हणजे असं जे ते कुठं ती दोघं असली नवरा बायको त्यांच्या कोणाला 2 मुलं असायची, कोणाला 4 असायची, कोणाला 6 असायची. पहिली लई मुलं असायची. बर. 1-2ची कवचितच. बर. एवढ्याच सगळं दळूनच त्या बायानं भाकरी करायच्या. बर. जात्यावर दळायचं आणि करायचं भाकरी. मग आता त्या जात्यावर दळताना पहिलं त्रास व्हायचा नाही का? मग त्रास होतच आहे. जातं वाड्यात सुखाच आहे का? बर. जातं वाड्यात सुखाच नाही. ते दळायचं पुन्हा ती भाकरी करायच्या सुखाच येते का? बर. जाता आपोआप हालत का काय? आता काय ती गिरणा का पटाला आणि पळते का? बर. त्रास होताच म्हणायचं. त्रास होतात. तर मग तुम्हाला काय वाटतं की आता पहिली जी होती शेतात कामाला कामगार रोजगारी पण असतील की? रोजगारी क्वचित लावायची ना. घरचं थोडा शेती तर घरीच करायचं. जास्त शेती असेल त्याला लावायची रोजगारी. मग रोजगारीचं टायमिंग काय असायचं पहिलं? टायमिंग सकाळी 10ला जायचं की संध्याकाळी 6-6:30ला सुटायचं. दुपारी 1 तासभर सुट्टी घ्यायची. तास किंवा 2 तास सुट्टी. ती दिवस माणूस तर काम करायचं. थोडं जर काम मोर असलं तर त्या मालकानं एवढं घे, उद्या सकाळी कशाला एवढं लिहायला घे, तेवढं घ्यायचं. घेतल्याशिवाय गतीच नाही ते पुढचं काम. अलीकडच्या बायका तिथे एक येत असू द्या तिथेच ठेवणार. मालकाला विचारणार, उठून जाणार का आमचा टाइम झाला. आता सकाळी 8ला जाणार, 2ला चाललीच. त्यात पण मध्येच तास सुट्टी अजून. त्यातनं मध्ये तास 2 तास. कोणाची मिसरी, कोणाचा फोन, कोणाचा मोबाईल, कोणाचं काय ते चालूच असते. हा तसं पहिलं टायमाला जायनं टायमालाच येणं. आता दिवसभर पहिलं काम करायचं आणि आता दुपारी 2ला चालली बाय. पहिले 10 रुपये हजेरी दिवसभर काम करायचं. आम्ही केले दिवसभर कामात आणि आता 250 रुपये बाय घेऊन 4 तास काम करते चालली. बर. मग तुम्हाला काय वाटतं की चूल, मूल आणि घर बरं का शिकलेलं बरं? शिकलेलं बरं. शिकलेलं बरोबर त्याचे नशीब उघडायला पाहिजे. शिकलेला चूल घर हे कष्टाचं आणि हे बी कष्ट आहे की. तरी जरा पुन्हा मोर्चा ह्या तरी जरा सुखी खाता या. बर. पण त्या सुखी खाण्याने असलं वाढलं की गोळ्या औषधं वाढली. पण सुख पाहिजे. शेतीवाल्याला सुख नाही. आता मिळगत मस्त आहे शेतीवाला, लय मिळगत आहे शेतीवाला, पण असं सुख नाही. आता ह्यात सुख आहे, शिक्षणात सुख आहे. आता शिकणार काय फुकट नाही शिक्षण, पण त्याला खर्च आहे. पण ही बरं आहे. आता मुलीसनी एवढा त्रास होत नाही. होऊन जाईल का पहिल्या मोठ्या वयासारखा त्रास आता मुलीसनी होत नाही एवढा. शिकावंच लागतंय. त्यामुळे शिकावंच लागतंय आता मुलीसनी. काम पण होत नाही. काम होत नाही. तीच की त्रास होत नाही, काम होत नाही तेवढं मुलीसनी. बरोबर. आणि पहिले कशी बारके असताना तिचे आई बाप कामाला लावत होती. मग ती का पहिल्या मुलीची काम होत होतं. आता मोठ्या झालं ते शाळेमुळे त्या पुरीचे काम माहित आहे का? कुठं रान, कुठं बांध, कुठं खुरप, काय आता त्या मुलीशी माहित. त्यामुळे मुलीशी होत नाही आता. मग आता पहिलं आता दुसऱ्या एखाद्या शेतात किंवा कुठं जायचं तर पहाटेच पण गाड्यात बसून निघायला लागत असेल. मग तर असं ते ज्वारी काढायला आमच्या शेतात जायचं लवकर पाठच गाडीत जायचं. गाडीत अंधारातच. मग लाईट वगैरे कुठल्या लाईटी तवा? बरं. लाईटी नाही जायचं अंधारात. ती चालण्यानं चंद्र दिसला ते चंद्रायन काम करायचं. संध्याकाळी उशीर पतून चंद्र आहे तोवर काम करायचं. ज्वाऱ्या काढायच्या, कुठं काम करायचं. चंद्र आहे तोवर कामच करायचं रात्री जरी. बर. आता एकदम गमतीदार किस्सा म्हणून विचारतोय. अलीकडे आम्ही ऐकतो की पहिलं ह्या ठिकाणी असं भूत होतं, ह्या ठिकाणी असं असायचं का? असायची लोक म्हणायची आहे इथं भूत आहे, तर ती आमका आहे, तर ती चमका आहे, तर आम्हाला दिसलं, तर हे दिसलं, अशी लोक म्हणायची. क्वचित घडत होतं पहिलं. अंधाराची भीती वाटायची नाही, लाईट नाही, काय नाही, लाईट नाही, भीती वाटत नव्हती, काय नव्हती. असं मदत ते घडायचं काहीतरी. बर. क्वचित घडायचं, एवढं जास्त नाही. आता लाईट असून काय कळत नाही माणसाला काम करायचं. काय तर काय करावं ते पायाखालीच रस्ता नसतो आता. पहिला रात्रीदिवस फिरल्यामुळे पायाखालचा रस्ता असायचा. त्यामुळे त्यांना काय भीती वाटायची नाही, काम करायला काय वाटत नव्हतं. इचुकाट्याच काय भीत नव्हते, काय भीत नव्हती. तसंच इचू चावायचं, कोणाला काय ती साप चावायचं, काय त्रास घडत होतं पहिलं. पण काय होत नव्हतं. साप चावलं तर काय नाही, न्यायचं त्या मारुती देवळा भोवतनी ती लिंबाचा पाला काढायचा, त्याचा रस पाजायचा आणि रस प्यायचा. आणि देवळा भोवतनी येडं घातलं की चांगला झाला. त्याला सापाचं विष चढणार नाही, कुठलं काय चढणार नाही, अशी चांगली होत होती. बर. मग पहिली माणसं आजारी तर पडत असतील बरे क्वचित. मग आजारी पडल्यानंतर करायचं काय? दवाखान्यात न नेता घरगुती काय करायचं? घरगुती काय करायचं? ते पहिलं हे असायची मटकी, फुलग, ती भाजायचं, दळायचं, त्याचं माडगं करायचं, ती खायचं, प्यायचं. झालं चांगलं झालं ठणठणीत.
बर माडग्याचं काय आहे म्हणजे? ती माडगं म्हणजे असं पातळ, आपण आता खीर माहिती आहे हा, ना, हा. असं खिरीसारखं करायचं बर. आणि ते खाद्य झालं चांगलं. बर. पहिलं आजार पडलं, चहा नाही, कुठलं काय नाही, कुठलं असं काही नव्हतं एवढी. माडग्यानं बरंच होईल. माडग्यानं चांगलंच म्हणायचं, पातळ माड करून प्यायचं, चहा प्यायल्यावानी बर. झालं, चांगलं झालं. घरगुती असं काहीतरी करायचं. घरगुती करायचं, दवाखाना नाही. आता जास्त सिरियस असलं तर ती दवाखाना कुठं लांब, कोण तेवढ्या लांब न्यायचं, कोण आणायचं. लय जर संकटाची वेळ आली तर तेवढा दवाखाना, बर. किरकोळाचा दवाखाना नाही, काय नाही. बर. आता डोकं दुखायला लागलं, काय दुखायला लागलं, चला दवाखान्याला. बर. आता असं आहे की अलीकडं काय घरात घेज झालं किंवा कुठलीही गोष्ट झाली तर स्त्रिया बोलू शकतात, बाबा हे पाहिजे, हे नको आहे, ते नको आहे. पहिला असं निर्णय घेऊ शकत होत्या का स्त्रिया? नाही, पहिलं नाही. ज्याला काय जर वाटायचं तेवढं तुम्ही सांगायचं, बाबा हे आमका आणा म्हणजे तेवढा एकच आणायचा. की असं बाबा गेले एवढं दुकानात गेले, हे आमकं पाहिजे, तमकं पाहिजे, असं कधी नव्हतं. ती काय गडे माणसाने पुरुषाने आणलं तीच घ्यायचं. बर. स्वतः कधी जायचं नाही, असं होतं. स्त्रिया निर्णय घेऊ शकत नव्हत्या नाही ना. पहिलं. आता बघा अलीकडच्या काळात कसं नवऱ्याला हाक मारायची झाली, काय करायचं झालं तर नावाने, एक तर अलीकडे प्रथा निघली नावानं हाक मारायची. होय, होय. पण अलीकडे ग्रामीण भागात अजून नाही, पण शहरी भागात असं आहे की नावानं हाक मारते ते. होय हाय लय ठीक पण आहे. ग्रामीण भागात कमीत कमी नावानं नाही पण हाक तर मारतात. पहिलं कसं ना हाक मारायचे? कारभारी ऐकलं का मी बोललेलं, ऐकलं का? पण दुसरं काय म्हणा, कारभारी असं झालं बघा. ही पहिल्या बायका म्हणतात त्या. बर. आणि आता काय मुलांनी पप्पा म्हणलं की पप्पाच म्हणायचं त्यांनी बी. बर. मुलांनी काय म्हणाल तीच म्हणा. आता पप्पाच म्हणते तर जास्त काय म्हणत नाही तिच्या आता. बर. कारभारी म्हणायची पहिली. कारभारी म्हणायचं. बर. मग ती सगळ्यांच्या समोर हाक मारायचा का? सगळ्या समोरच जोर सोलायचं म्हणजे कारभारीच म्हणायचं, सगळे समोर बोलायचं. म्हणजे जुनं झाल्यावर का लगीन झाल्यावर ना? नाही, लगीन झाल्या लई कशाला म्हणायचं आहे. जरा थोडं जुनं झालं म्हणजे मग म्हणायचं. पहिल्यांदा काय एवढं सारखं कारभारी म्हणायची काय गरज लागत नाही. बरोबर. सासू सुनेचं भांडण झालं तर आजकाल पण सासूने भांडण लागतातच. तुम्हाला काय वाटतं, काय कारण आहे आजकालच्या सासूने भांडणं होण्याची? पटवून घेत नाही त्या म्हणून होते. काय आता असं तर नाही की मुद्दामन करते एकमेकांना, पण काय वाटतं, काय म्हणजे सासूच्या साईडनं काय वाटतं किंवा सुनेच्या साईडनं काय प्रॉब्लेम आहे असं वाटतं? चूक थोडीफार सासूकडे होती, थोडीफार सुनाकडे पण होती, मग समजून घ्यायचं असतंय. एखादी गोष्ट आणली, पहिलं आता कसं होतं, तुम्ही मुठमुठ जपून खाल्लेल्या गोष्टी त्या आजकाल आणलं का उकरण्यात जातं, मग ती बघ वाटत नाही. सासूला बघ वाटत नाही. माझी मी ही 17 जागेला ठेवत होती, ही आता ही मुली टाकून देते सोना, ही नास होतंय, ही टाकू नका बाया, हे असं वाटायचं. काय आम्ही एवढं ह्यात पेरातलं पडलं तर गोळा करून ठेवत होतो. बर. ह्या सासूने वाटतं, मग पुरुष आता वाटत नाही तसं किंमत. ह्या पण गोष्टींना भांडणं लागत असते. हा, ते आजकालच्यांना पटत नाही किंवा किंमत नाही. त्यामुळे पटत नाही कशासाठी सासूनाचं, ही नास करते त्या. पुरुष वाटतं ही कशाच नास आहे, ह्याचे काय, ही काय कामाचं नाही, ही बिगर कामाचं आहे, असं ज्याला अनुभव नाही त्या पुरुष वाटतच का नाही. बरोबर. त्यामुळे ते दोघीचं पटत नसतंय किंवा सगळ्या गोष्टी हातात मिळते म्हणून. हा, त्यामुळे त्या दोघीचं पटत नाही. सासू काय बोलती नाही त्याला कुरकुर करत बसती, त्यामुळे ते पुरुष पटत नाही. आता असं पण आहे की आता काय झालं का लगेच बाजारात जायचं, दुकानात जायचं, साड्या घ्यायच्या, पण अलीकडे साड्या आणाय म्हणून जाते ते दिवसभर तिकडंच, म्हणजे काय ती सिलेक्टच होत नाही साड्या थोडक्यात. मग ते पहिलं कसं असायचं, असं साड्या चोळी लुगडी आणायचं झालं तर पहिलं दुकानात टेकूस तर घटावर खरेदी करूस तर पुरी तर बरं घर. बर. आता ही साडी चुळी आणाय काय नाही गेलं त्यांची दुसरी कामं काहीतरी असते ती तिकडे दुकानात बघायला आणि ह्याला लय वेळ लागतो. तीच वेळा 17 वरचं ह्याच्यापासून खाली पर्यंत ते उलट पालत करायचं, कुठलं पसंती आहे कुठलं नापसंती आहे. तसं एवढी पहिली पसंत नाही, कसलं चांगली दिसतं वागाळ दिसतं हे घरला पळायचं. आता परिस्थिती कसं आहे, आपल्या आवडीचं आपल्या पसंतीचं असं सगळंच पाक ह्याच्यापासून खाली चक्कर देते त्या, तेव्हा त्यांना पटतं या, त्यामुळे त्या उशीर लागतो. मग पण दुसरं काय घ्यायचं असलं त्यातच टाईम जातो या पुरीचा. आम्ही बघतो आजकाल की जी म्हातारी माणसं आहेत ती कुठेतरी एका झाडाखाली बसलेली असते ती, किंवा घरात कुठेतरी एकत्र, कारण आजकालची त्यांना असं वाटतं की मिसळून पण घेत नाहीत. मग ते म्हातारपण एकटंच आहे असं तुम्हाला वाटतं? काय वाटतं त्या म्हातारपणाबद्दल? ती मिसळून घेत नसते, म्हणजे म्हातार माणसं आली की कुठेतरी झाडाखाली बसणार, त्याचे विचार करणार त्याचा स्वतःचाच, म्हणजे आपलं काय ते पटवून घेत नाही ती.
मग त्यामुळे त्यात घुसळायचं नाही, मतलब साईडलाच बसायचं कुठंतरी. मग त्यांनी जर ही केलं आग्रह तरच यायचं. म्हणजे असं लय ठिकाणी काही चांगलं काही ठिकाणी म्हाताऱ्या माणसाला पण चांगलं सांभाळते, ते तर त्यांना गुढी असते, ती नाही झाडाखाली जाणार नाही, ती बाहेर बसणार नाही, ती तिथले तिथंच बसणार. म्हणजे एखाद्याला गुढी नाही ती असं कुठंतरी थोड्या वेळी मन रांबायसाठी विरंगाळायसाठी ती म्हातारी माणसं बाहेर बसते, आपली झाडाखाली बस, कुठं एखादी शेजारी नसली तिच्याकडे गप्पा गोष्टी मारायचा, कुठं टाइम घालवायचा तेवढाच, ह्याच्यासाठी बसायचं बाहेर. बर, मग आता असं आहे ना की आयुष्यभर संसार केलेला असतो, सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी बघडलेल्या असते, त्या चढ उतार बघडलेल्या असतात, काय बरोबर काय चूक सगळं माहीत असतं. तरी पण आजकालची त्या ज्या वयस्कर झालेल्या म्हणजे आई वडील असतील, त्यांचे आजोबा असतील, ह्यांना मिक्स करून घेत नाहीत. मग त्यावेळेस म्हणजे तुम्हाला काय वाटतं की बाबा? त्यांना वाईट वाटतं, म्हाताऱ्या माणसाला वाईट वाटतं. कसं की बाबा आपण एवढं हे केलं, कमवलं, आपण एवढं कष्ट केलं आणि आपल्याला ही मान देत नाही ती किंवा ही करत नाही ती, म्हणून ती त्यांना ही होत नाही ना, पटत नाही त्या माणसाला, पटत नाही, म्हाताऱ्या माणसाला पटत नाही असल्यासाठी. त्यामुळे ती एकमेकाच हे होतं. बरोबर आहे. मग तुम्हाला काय कष्ट केल्यामुळे त्यांना वाईट वाटतं. बरोबर आहे, सगळं एवढं उभा केलंय आणि आम्ही एवढं कष्ट केलं, एवढं मिळवलं, एवढं घेतलं, जमीन घेतल्या, हिरी पाडल्या, घर बांधली, अमकं केलं तमकं केलं, ह्यांना वाटतं, म्हाताऱ्या माणसं असं वाटतं. सगळे यांच्या हातात देऊन पण ऐकत नाही. मग तुम्हाला काय अपेक्षा आहेत ह्या लोकांना? ह्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय म्हाताऱ्या माणसांबद्दल? त्यांनी गोडी ठेवायला पाहिजे म्हाताऱ्या माणसाबद्दल. आता ठेवते ती काय नाही ठेवते, सगळी नाही ती करत, सगळी करत नाही ती, थोडी असते तशी, थोडी असते अशी, म्हणजे एकसारखी सगळी नाही तेव्हा. कोणाला ज्याला म्हाताऱ्या माणसाची माया प्रेम आहे ती चांगलंच ठेवते, ती एखाद्याला नाही हे होतं, पटत नाही. तुम्ही सुरुवातीला पण म्हटलं की साडी किंवा जे लुगडं असायचं ती असं तोंडापुढं असायचं पाक, बाकी तर मग शरीराचं पूर्ण दिसायचंच नाही. पण आजकालच्या मुलींचं जे कपडे आहेत, मग ती लगीन झाल्यावर असू द्या किंवा लग्नानंतर अगोदर असू द्या, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते बघून? आता लग्नातच तसली कपडे घालायची तर तिचं अंग दिसायचं की, त्या मुलीच्या डोक्यावर पदर नाही, पण असंच ड्रेसवर, लग्नाला सुद्धा ड्रेसच आहेत आताच्या पोलिसने, आहेत का साड्या, आणि साडी जर असली तरी पदर डोक्यावर, प्रत्येक मुलीच्या लग्नात आहे का डोक्यावर पदरच नसतो या. मग डोक्यावर पदर कुठला, मंडोळ्या कुठल्या, पहिले लग्न झालं म्हणजे असा एवढा पदर घ्यायचा, आणि ती मंडोळ्या अशा इतक्या मोठ्या मोठ्या बांधायच्या, ती नवऱ्याचं तोंड दिसाय नाही, नवऱ्याला नवरीच तोंड दिसाय नवऱ्याला दिसत नव्हतं, एवढ्या मोठ्याच्या मोठ्या, ती 5 दिवस वागवायच्या नाही, 1 दिवस बी नाही. आता ती 2 मणी तिकडे 2 तकडे 2, बरोबर आहे. तर पहिलं असं कुठं एवढं बोजीच्या वजी वागवायची 5 दिवस, ती 5व्या दिवशी सुटायची तसली वजी, इतक्या मायदाळ मोठं लय काय 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 घालून इतकं मायदाळ करायचं. कसे असायचं? मेवा, पुन्हा जवास, पुन्हा डाळ, लय असं लय काय काय एवढं मोठीच्या मोठी वजी व्हायची. म्हणजे घरी बनवायचे, विकत घरीच बनवायची तशी. होय. आणि तिसले मोत्याचे थोडे थोडे मोत्याचे असायचे 2-2, पण तसल्या पुरी घरीच बनवायच्या. ती लग्न असली का नाही, ते जोडी जाय पुरी असणार 1-2, त्या पुरीने मदत करायची ती बनवायला, ती असं गोटुळी बांधून ठेवायची लग्नाला, ती तसले बांधायचे पुरी पहिले. मग वजन ती तोंड दिसत नव्हतं. बर, नवरीचं बी नवऱ्याला दिसणार नाही, नवरीचं नवऱ्याला दिसणार नाही, कोणा दोघाला घासायचे, पुरीला नवरीलाच नाही, दोघाला पण. पहिली लग्न किती वयात व्हायचे? पहिली लग्न लवकर होत नव्हती. म्हणजे तरी किती वय असायचं? आजकाल कसं 17, 18, 12 इतके नव्हते पहिली. बर, पहिली का नाही 12-13 वर्षी झालं मुलीच लग्न, आणि काय काय तर बारकीचीच. बर, बारक्या बारक्या इथं वर्ष पहिली लग्न असायची. बर, काय काय तर ती पळल्यालाच बाशेक बांधायची, एवढी बारकी, ती नवरा बारका नवरी बारकी, तसल्याच बाशेक बांधायची. पण काय पण नवरा कोणचा आणि ती बायको कोणची काय कळतंय का? बरोबर, ती मोठ्याच माणसाने माहित करायचं का मोठं झाल्यावर ना लग्न झालंय आणि ही तुझा नवरा आणि ही तुझी बायको, तोपर्यंत काय नव्हतं कळत. आणि आमच्या वयात का नाही 12-13 वर्षापासून लग्न होतं. बरोबर. आज तुमचा 80 वय, म्हणजे जवळजवळ तुम्ही 1940च्या आसपासचाच तुमचा जन्म, स्वातंत्र्य आधीचा जन्म आहे तुमचा. थोडक्यात नवरा बायको मध्ये भांडणं झाल्यावर नवरं मारायचं का? मारायचं साधं का मारत होतं, काट्या काट्या घेऊन धडाधड हाणायच्या काट्या, ती डोक्यात लागणं, पायाला लागणं, पाठीत लागणं, कुठं लागणं. बर, तेवढं मार घ्यायचा आणि उठून आणि काम करत राहायचं. असं रुसा फुसायचं, रुसून कुठलं बसायला, रुसून बसली दुसरी काट्याने चालू दुसरी काठी चालू रुसली की
सकाळपर्यंत नाही लवकर उठली हा. हाळ्या मारल्या सासून एक दोनदा उठली तर बरं नवऱ्यानं काठी घेऊन यायचं ना म्हणून काठी बघून उठून बसायला पाहिजे. बर. पण झोप लागते का काठी बघून म्हणजे एवढा मार खाऊन पण काम करायचं होतं. काम करायचं किंवा ती जी नातं असायची ती कायमच राहायची शेवटपर्यंत. पाय. पण आजकाल बोलूच तर अवकाश आहे. हा. सोड चिट्टीव जाते. ही बदल जे झालाय बदल झाला लय बदल झाला सगळ्यात बदल झाला सगळ्या जगात बदल झाला यासनाच. एक शब्द बोलूस तर चल चाललीच बघ मी तू बस एकटा मी चाललीच लगेच सगळ्या जगात आहे. मग आता ही ज्यावेळेस भांडणं वगैरे व्हायची मार हे ते व्हायचं मग हे माहेरी सांगायचं का आई वडिलांना तुमच्या? माहेरी कशाला सांगायचं माहेर सांगायचं लय जखम झाली तर मग तेवढं माहिती होऊ द्यायचं. इथं काय झालं ग मला नवऱ्यानं मारलं होतं पुन्हा म्हणायचं अशी कुठं रक्त झालं कुठं जखम झाली तरच सांगायचं तर कुठं सांगायला आई बापाला. बर. आई बापाला सांगायचं म्हणजे सांगायचं पण भ्या बिया सांगायचं सांगावं तर पुन्हा आणि डबल आल्या ना पुन्हा आणि मारायची की माघारी येत्या काय तर तुम्हाला आई बापा थांबायचं आहे का एवढंच लागतंय का नाही बर. पुन्हा डबल आणि म्हणजे तुम्ही एवढं होऊन पण हे टिकवून ठेवलं. हा मग आजच्या मुली जे आशा करतात ह्या किंवा मग पुरुष पण असेल हे यांना काय सांगायला मुलींना? तर मुलींची एक तीच चूक नसते बरोबर आहे. तिच्या नवरे पण चूक होत असते एकट्या पुरी चूक होऊन पुरी तशा करत नसते त्या नाही. चूक होतीच की बरोबर आहे की पण मग काय सांगाल तरी पण तुम्ही की बाबा हे एवढ्यापर्यंत जाऊन शेवट तर लागत नाही या गोष्टींचा त्यांनी लगेच आई बापाला फोन लावायचा बाबा मला असा नवरा मारतोय मला असा बोलतोय पण चूक ती पोराची नवरे पण होत असती बायकोची पण होत असते काय एकाची होत नसते तशी लगेच हे करायला नकोय असं हा निर्णय टोकाच घ्या. त्यांच्या डोक्यात सण होत नाही ना मुलीच्या डोक्यात सण होत नाही ना लगेच डोकी बिघडली थोडक्यात. डोक्यात बिघडली डोक्यात सण होत नाही ती बोलल्यानं. आम्हाला तर अजून अनुभव नाही तर ते म्हणजे आम्ही ज्यावेळेस तुमच्या वयाचं होईल झालो तर म्हणजे आता कारण एवढं आमच्या वयापत्री एवढा अनुभव तुम्हाला राहतो येतो पण लहान मुलांना जन्म दिल्यापासून रात्रात त्यांच्यासाठी जागलेलं असते लहानाई मोठी केलेलं असते रात्रंदिवस शेतात काबाड कष्ट केलेलं असतंय. हे सगळं झाल्यानंतर ह्या वयात मुलांकडून काय काय भेटतं की ह्या म्हाताऱ्याला काय कळतंय त्यावेळेस काय वाटतं? त्यावेळेस इतकं लय वाईट वाटतं त्यांनी म्हणा काय करून ठेवलंस आम्हाला तर काय घेऊन ठेवलंस काय करून ठेवलंस कशाला जन्म दिलास असं मुलं पण उलटी बोलतील काय काय मग त्या आई बापाने काय करावं लागेल गपच बसायची बारी असते एखादा गप बसतोय एखादा भांडाय उठतोय बाबा कामाला असा बोलतोय मनुष्यना आणि एखादा बसतोय गप त्यानं कबाड कसलं आई बापाने केलेलं असतं लहानपणात लहानाचं मोठं करायचं ती शाळा शिकवायची कोणाला काय रानातलं काम लावायचं करायला ती त्याने कष्ट घेतलेलं असतं मग त्यामुळं त्याला वाईट वाटतं आई बापाला बाबा आम्ही एवढं कष्ट घेतलं या मुलाला की मुलगा आम्हाला त्रास देतो या असं आई बापाला पण काय लय अवघड वाटतं ना. बरोबर. मग तुम्हाला काय सांगायचं आहे मुलांना बाबा कसं राहिलं पाहिजे? मुलांनी शांततेत राहायला पाहिजे की पण ती काय राहते ते आताची मुलं आई बापाला लगी उलटं तो कशाला केलंच तो कशाला मला करून ठेवलंच आम्ही काय बसून खातो आम्ही तुम्हाला जगवतोय आता आम्ही जगवतो ह्यांनी पहिलं जगवलं ह्यांना आठवण नाही की बाबा लहानपणी आपल्याला आईवडिलांनी जगवलं लहानाचं मोठं केलं हे आठवत नाही. आता हे कष्ट केलं हे वाटतं आम्ही आणून तुम्हाला देतो या तुम्हाला काय आमच्या अगोदर तुम्हाला आंघोळ्या करायला नाहण्या होत्या का चुली हे ते काय स्वयंपाकपिरीत काय असतं म्हणायचं गॅस होतं का ते किचन कट्ट होतं का काय होतं आम्ही बघा आता कशा खोल्या बांधल्या बाथरूम केली किचन कट्ट केलं हे अमकं केलं तुमच्या राज्य काय आहे तेव्हा असे काय काय मानते ती मुलं. अलीकडं सगळ्यांचं एक असतो आता काय तर आलं चला ही दागिना घेऊया ती पहिलं दागिनं काय असायचं आणि कशाचं असायचं ते पहिलं डुप्लिकेट साधं म्हणजे सोन्याचं पण थोडी जास्त नव्हतं काय काय सोनं बी जास्त होतं पण एवढं लोक घेत नव्हते सोनं स्वस्त सोनं होतं लोक घेत नव्हते आणि असलं लागणार तरी ते डुप्लिकेटची डुरली डुप्लिकेटची जुडवी असलं सोन्याचं पण कोण नव्हतं. आणि पुन्हा आई वडिलांनी कुठे गिरामचं करायचं ती मासा तवा गिराम नव्हतं मासा तसलं ते आईबापाने करायचं झालं त्याचं पुन्हा मग कोणी घ्यायचं सोनं पण एवढं सोन्याचं पहिलंही नव्हतं. आता एवढं महाग असून 5-5 आणि 10-10 तोळ सोनं आता घेते ती. पहिलं 1 तोळा घ्यायचा म्हटलं तरी माणसाकडे पैसा नव्हता पहिला घ्यायला. आम्ही सध्या 100ला एक वस्तू केल्या 100ला त्याचा आता 1 तोळा सोनं केलं 100ला एक वस्तू घेतली त्याचा. बरं आता किती झालं महागाई
लय झाले आता 75,000 तोळा सोनं पहिलं आहे. ती लग्नात असं एवढं तोड असायचं मोठं बर मोठं मोठं हिला तर बघायला मिळायचं असं मोठं तोड असायचं पहिलं. हा हा ती तसलं तोड ती वजरटिक्या गळ्यात तसले ती पुतळे एवढीला मोठ्या ह्या असल्या सगळ्यांना जे जे घरचं बरं आहे तसलं होतं. आता तसलं आता लिहिते ते आता पुरी नाही आता ते तसलं नकलीस पाहिजे तर कुठं ते अमकं पाहिजे तमकं पाहिजे असलं आता ती लिहितच नाही नाहीच आता ती बरोबर पहिलं तसलं. मग ती 100 वस्तूचा 1 तोळा आता आता सध्या आपल्याकडे ती 75,000 रुपये थोडक्यात 100 होतं तुमच्या 100 काळात आता होतं त्यावेळेला. 75 हा 100 होत्या त्या काळातलं. आता आता 75,000 किती झालं किती महागाई झाली. होय त्यावेळेला पैसा नव्हता लोकांना सोनं घ्यायला आणि घ्यायला. आता बरोबर. पैसा आहे तर आता महागाई झाली. बरोबर पहिली एवढी महागाई नव्हती. बरोबर जमिनी खरेदी करायला पहिलं पैसे नसायचं. जमिनी मग शिकार निघायचं पैसे कुठं आहेत. बर पहिल्या कशा जमिनी असायच्या किती रुपयाला पहिल्या जमिनीत लय स्वस्त आहेत. चांगली प्युअर जमीन चांगली पाण्याची जमीन म्हणजे सगळं जाग्यावर. आता आमच्या काळात 30,000ला 25ला 1 एकर. म्हणजे हे कधी म्हणजे गेले आता- 20-25-30 वर्षाखाली हा 20 वर्षापूर्वी 20 वर्षा- 25 20 25 वर्षापूर्वी. वर्षापूर्वी 30,000ला 25,000ला एकर चांगली प्युअर सगळं पाणी जाग्यावर सगळं सगळं जाग्यावर अशी होती. आता तुमच्या महारांच्या वेळी तसल्या 10,000ला 10,000 एकरा होत्या ते तुमच्या महारांच्या असल्या हां त्यावेळेस त्या काळात. हां पण ते 10,000 मिळत नव्हतं हां मिळतच नव्हत्या वेळा. बर आता ती आता किती झालं बरोबर आता काय 20 लाख झालं त्याला एकरला. बरोबर त्या जी 25,000 20,000 घेतली तर 20-30 लाख रुपयाला जाते आता पाणी म्हणल्यावर हा सगळं जाग्यावर आहे पाणी जाग्यावर सगळं जाग्यावर त्या एवढ्या किमती वाढल्या. बरोबर आता पैसा झाला पोत्यानं घरं भरली तरी पैसाच हायच पैसा येतोयच पैसा. तो पैसा बघ काय मारत नव्हता. 1 रुपया असला तर आपल्याला त्यावेळेला 1 रुपयाचा बाजार किती येतोय पिशवी भरून. आता 1000 झालं तर पिशवी भर ना. पहिलं कसं असायचं आता तुम्ही नातू पण बघितलं आणि तुम्ही परतांड पण बघितले. आता परतांडाची थोडं एक वर्ष 2 वर्षांनी तुम्ही म्हणताय ते खपरतोंड पण येईल. पण वेगवेगळ्या पिढीतली येते ही. पहिला जो तुमचा मुलगा असेल त्यानंतर नातू असेल तुमच्या नातूच्या काळात पण मोबाईल नव्हतं. नाही, मग त्यावेळेस तुम्ही नातवासंग वेळ घालवायचा सगळं करायचा गप्पा मारायच्या गोष्टी सांगायच्या. आता गप्पा गोष्टीच नाही त्या आता तीच ऐकायचं. ती TV नाही तर ती फोन ती एखादा महत्वाचा शब्द बोलायचा हां ती काय टाइम नसतो त्याला बरोबर त्याला टाइमच नाही. ती त्यांचं चालून कोण बोलायचं तर आपलं गेली विसरून बरोबर त्यांचं बंद होस तर बर आणि पुन्हा ध्यानात दिवस झालं त्यांचं चालू झालं आणि कुठं बोलायचं त्यांना असलं असते. असं पूर्वीच्या काळी शेतीला पाणी कसं द्यायचे. पाणी विहीर असायची. विहीर असली की नाही ते विहीर आणि बैल त्याला त्या अशा मोठा असायच्या पत्र्याच्या मोठा असल्या ते त्याला ती दहावी असायची नाड सोंदारास पहिलं म्हणायचे. ती बांधायचं मोठंला तिकडं बैलाला बांधायचं आणि ते असं माचाड ते एक जे बैल हाणतो का नाही त्या माणसाने ती हिरीतनं पाणी त्या मोठं वाढायची मोठ काढायची वाटायची तर वाढायची मोठ काढायची इथं ती तसं बागायत भिजत होतं. तर असं चांगला भिजवणार येळात 1 एकर रान भिजत होतं. बर असला चांगला दिवसभर जर मोठ आणणार असला सकाळपासून ते मोठक्यानं गीतन गाणी म्हणून तिच्या तोंडाला फेस यायचं वरडून म्हणायचं गीत गाणी एवढं ती भिजत होतं. कुठल्या तेव्हा इंजन कुठली मोटरा कुठल्या पुन्हा इंजन झाली पुन्हा त्यातनं आता मोटरा झाल्या ना ती काय नव्हतं तसल्या बैल ह्यानंच त्या बैलानंच वाढायचं पाणी. मग अशी जिथं पाणी पोहोचत नाही चढाय राहणार काय करायचं तिथं न्यायचंच नाही ती बडाकच तसं राहायचं चढा नव्हतं. पावसावर ते पावसावरच काय तेव्हा पिकत होतं. वेळेला पाऊस पडायचा एवढे मटकी बाजरी भलते लयच राहायची पाऊस वेळेच वेळ असायचं. बर आताच्या काळात पाऊस नाही एवढा. पहिला पावसावर सगळी पिकं निघत होती असे ज्याला पाणी नव्हते आणि जेवढं असं लवणाची रानं हे आहे ते त्याला तेवढं तसलं भिजवून करायचं मोठा हानच. पहिलं आता तुम्ही म्हणता तसं पहिली शेतीतनं किती पीक निघायचं उत्पन्न निघत होतं भरपूर निघत होतं. ज्वारी आणि बाजरी दुसरं काय असायचं उन्हाळभर मोकळच ज्वारी बाजरी असलं भुईमूग शेंगा थोड्या असा एवढे पाणी त्यात शेंगाला पाणी लागलं ज्वारी बाजरी हेच दुसरं काय नसायचं एवढं. आणि त्याचे जे बिन पाण्याचे आहे तिकडे पिकत होते असलं मटकीन कुठं ते हुलगं ते आमकन तमकं असलं कडधान्य हे असलं पिकायचं. बर
अलीकडे लग्न का असू द्या किंवा कुठला कार्यक्रम असू द्या, कुठला समारंभ असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी असल्या तर पहिलं येतं मेकअप. पहिल्या काळात मेकअप काय होता म्हणजे तुम्हाला नटाव वाटतच असेल ना. नटायला साड्याचं डबल बदलाय मिळत नव्हत्या. बर. चांगली साडी असते ती धुयाची वाळवायची ती पण नेसायची ना. हात रोज दररोज नेसायला म्हणजे आज कार्यात जायचं म्हणतात. बर. एवढ्या मेकअप कुठल्या डोकं आपलं इचरायचं कस तरी लावायचं, एवढं मोठं कपाळ भरून कुकू लावायचं आपलं, त्याच्या खाली हळद विशी द्यायची, जायचं लग्नाला कुठल्या बदलायला आणि कुठल्या ह्याला. पावडर बिवडर नव्हती. पावडर कुठली आणायची काय नाही तसलं. सांगते कपाळ भरून कुकू एवढं मोठं लिहायचं. तेवढं कुकू का लावायचे पहिले? ते पहिली तशी पद्धतच होती तशी. म्हणजे काय महाशास्त्र होतं का? हा काय होतं ते शास्त्र कसं, पण पहिले काळच तसला होता. बर. मोठं जे मोठं कवचित एखादी बाय बारकं द्यायची. आमच्या गावाला कटपळा तरी कुठली बाय महोदय बाजारात बघितली ही कटपळीच बाय आहे असं एवढी मोठी मोठी कोको असायची. बर. ती पद्धतच होती तशी. ते त्यांच्या चेहऱ्यात चांगलं दिसत मग त्यांना बरं वाटत होतं. बरोबर. ते काय म्हणजे असं नावं कोण ठेवतेली बाबा हे असं करतेली म्हणून नाही येतील स्वतःच्या चेहऱ्याला काय काय बाय का असं येत नाही तोर. बर. शेपूरला बघायला मिळालं असं येत नाही तोर असं आडवी कुकू लावायचं बाया. बर. अशी पद्धत त्यांची होती पहिली. आणि कुठले पावडर कुठलं एवढं हे लावायला. आणि आता ही टिकली. आता आहे तर टिकल्या. टिकली तर टिकली नाही तर हुकली. 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 पहिलं खेळ काय खेळाय तुम्ही मुली? मुली खेळ पहिली ते बुळकी बाहुल्या तसली बारकी असताना. मोठी झाल्याना ती फुगड्या खेळायच्या. पुन्हा ती पंचमी आली तर चक्कर रवायची अशी गारगार गारगार फिरायची. झोकं मोठी मोठी झाडं अशी त्याला झोकं बांधायचं. दिवसभर झोकं खेळायचं. महिनाभर मोहर पंचमी आहे तोच झोकं. ह्या थाळीचा झोका गेला त्या थाळीला तिचा एवढा गेला तर माझा मोहर जाया पाहिजे जास्त. तिनं दोघे दुईकडे बसून जाम घरायचं दावे झोकं पाक त्या थाळीला हे न्यायचं ह्या थाळीला हे आणायचं. आणि ते चक्कर असलं त्या चक्रात दुईकडे ते आता मला बघाय कुठली मिळते तसली चक्र. इथे मध्ये लाकूड रावायचं आणि इकडे लाकडं त्यात दावी बांधायची. आणि ती एक जणानं मध्ये फिरवायचं म्हणजे अशी पोरं तुमच्यासारखी तरुण पोरं त्यांनी फिरवायचं. एकदा फिरवायची लागलं का नाही ती चकार त्या ते तेल वाटलेलं चकार एका लागलं की ती बंदच लवकर व्हायचं नाही. ते त्यातच ते गार 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 फिरवायचं असं. असले खेळ. आता तसले खेळ नाहीत. आता ती बघाय ना आता दिसली कसली चक्कर कट्ट झोका ही आता बघायला नाही त्या पुरुषी माहिती नाही त्यांनी कट्ट बघायचं सवज नाही. तर पंचमी आली म्हणजे महिनाभर ती पंचमीची गाणी ती फुगड्या नाचणं काय ते 12 वाजूस तर पुरीने खेळायचंच. आता घरातनच बाहेर नाही त्यांना गाणं कुठली यायचं. आता कोणी म्हणलं तर त्यांना माहीत होईल. त्यांना माहीत आहे का पहिली गाणी तशी पंचमीची किंवा जातीवरची त्याने ऐकलं त्यांना येईल. नाही ऐकलं तर कुठलं काय यायचं. अवघड आहे सगळं. म्हणजे माणूस माणसापासून दूर चाललं त्यामुळे कोण असलं खेळ पण नाही तर राहिलं काय राहिलं नाही. खेळ नाही त्यांना समक्ष बघाय नाही पुरी आता त्यांनी कुठली खेळायचं असलं. बरोबर. पहिलं दिवाळी वगैरे आली जवळ पहिलं हे भेटायचं का कपड्याला साबणा वगैरे कपडे धुवायचे म्हणल्यावर? कपडे धुवायला साबणा कुठले आले त्या ती असं रानात एक झाड असायची काट्याची त्याला असं असं हिंगाने यायचं मोठं हिंगणं तसली हिंगणं यायची. त्या नाही त्याचं वरलं सलपाट काढायचं म्हणजे असं असं केलं की त्याचा फिसकूट निघायचा. मग ती फिसकूट निघायला का नाही ती तसली घासायची. ती घासून 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 ती त्याचा फेस निघायचा साबणासारखा. त्यानं कपडे धुवायची. निघायची कपडे चांगली स्वच्छ कपडे निघत होती. पण काय झालं घासावं जास्त लागायचं म्हणजे हिंगण जरा घट राहायचं की त्यामुळे घासून घासून त्यानं कपडे धुवायचे. साबण कुठले काय कुठले दिवाळीला निरी मिळायचं नाही. दिवाळीच कुठली दिवाळीला आंघोळ्या साबण कुठले आली ती पीठ लावायचं. पहिलं बाजरी पीठ कशी पिठाशी त्या बहिणीने भावाच्या अंगाला चोळायची ती लावायची. आणि साबण आंघोळीला कुठल्या आणि कुठलं काय पहिलं असं असायचं. आणि ते ताट घ्यायचं आपलं ववाळायचं नुसतं बहिणीला. मग दिवाळी आता जवळ आली म्हणलं किती दिवसापासून चालू व्हायचं ते आपलं? पहिलं दिवाळी दोन जायचं कामात नाही व्हायचं नाही. आणि आता दिवाळी 8-15 घ्यायचं सगळं आणायचं व घरात ती ठेवायचं करायचं. 4 दिवाळी तर आधी सगळं करून ठेवायचं. ती एवढ्या साबणान ती वासाची तेल काय आणि ती काय लय काय काय आणून ठेवायचं लावायला. उठणं कसलं कुठलं काय तसलं पहिलं कुठलं आले कसलं ती ठावं नव्हतं. आता पुरी आता माहित आहे पहिलं काय माहित आहे का तसलं. बरोबर. जी माहित आहे आता पुरी करणार ज्याला माहित नाही ती काय करणार आहे त्या पुरी. बरोबर. आता पुरी कशा इकडून तिकडे जायचं झालं एसटीनं वगैरे पण पहिला असं एकटी जायचे का बायका?
हो एकटे जात होते. कशा जायच्या म्हणजे आता आम्ही असं जवळ जवळ नाही, लांब असं जायचं नाही, लांब एकट्या नाही जायचं. ह्या गावाहून त्या गावावर नाही, जायचं. नाही, नाही तसं एकट्या नाही जायचं. पहिलं कसं इष्ट्यांना होत्याच चालत जायला, बैलगाड्या बैलगाडीशी जाणं होतं. आणि लांबच्या तर एवढं पहिलं नातं बी करत नव्हते पहिलं लांबचं एवढं. त्यातल्या गावातल्या गावात किंवा ह्या गावात न त्या गावात अशी नाती होती. इतक्या लांबचं कधीच कोणी सोयर पण करत नव्हतं पहिलं. आता ह्या दिलेल्या तर त्या दिलेल्या आता कुठे त्या पोरीनं चालायचं, कुठं जायचं. बरं. तर आज इथं तुम्ही आला, बऱ्याच गोष्टी आम्हाला जुन्या काळातल्या सांगितल्या, आम्हाला पण काही गोष्टी शिकायला मिळल्या आणि पुढच्यांना बघणाऱ्याला पण काही गोष्टी जाणवतील की बाबा आपण पण खूप साऱ्या गोष्टी शिकलो किंवा जुना जो काळ आहे तो आपल्या पुढं येतोय. तर इथं आल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार, धन्यवाद.